आपण बघतोय नागपंचमी स्पेशल थाळी। याच्यात पुरणाचे धिंडे पण ते पुरण न शिजवता बनवले आहेत, भरली मिरची आहे, पानोळे आहेत आणि गहू न भिजवता गव्हाची खीर आहे। चला तर बघूया रेसिपी। सखींनो, यात आपण 2 वाटी कणिक घेतली जी की बारीक दळलेली, अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हा दलिया घेतला आहे जे की आपल्याला खिरीसाठी आपण याचा वापर करणार आहोत। तर आधी आपण कणिक मळून घेतोय, त्याच्यासाठी पिंचभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण मोहण्यासाठी थोडं तेल टाकून घेतोय। तर पुरणाच्या पोळीला कणिक मळतो तशी मळायची नाही आहे, जी की कणिक थोडी आपल्याला दाटसर मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कणिक खूप जोर लावून मळायची नाही, अलगद अलगद छान अशी कणिक मळून घ्यायची। ह्या पद्धतीने अगदी पोळीच्या कणकेसारखी कणिक नाही मळायची, थोडी निबरसर कणिक मळून आपल्याला तेल लावून तिला 10 ते 15 मिनटं रेस्ट द्यायचे आहे। तोपर्यंत आपण बाकीचे जे पदार्थ आहेत ते करून घेणार आहोत। अशा पद्धतीने ही कणिक मळून झालेली आहे आणि हिला मी आता तिंबवून बाजूला ठेवते। आता गूळ जो घेतला होता, जेवढा गूळ तेवढं पाणी घेऊन त्याला गरम करून आपण मेल्ट करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकून आपण बेसन पीठ जे घेतलंय ते भाजून घेतोय। खूप भाजायचं नाही आहे, त्याला थोडंसं हलकसर पिवळा रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी भाजून घेते पीठ। पीठ भराभर चाळायचं म्हणजे मग खाली करपत नाही। आणि पीठ काढून घेतलं आहे, जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं ते गाळून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये पाणी उकळलं, पुन्हा आपण अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे गुळाच्या पाण्यात आणि त्याच्यात भाजलेलं बेसन पीठ जे आहे ते आपण टाकून घेतोय। तुम्ही बघताय जसं पुरणाची कन्सिस्टन्सी असते त्याच पद्धतीने पुरण तरी थोडंसं हलकंसं पातळ असतं, परंतु हे थोडं आपल्याला धिंडे करायचे आहेत म्हणून आपण थोडं निबर कन्सिस्टन्सीने याचा आपण पुरणाचा गोळा तयार करून घेतला। त्याच्यातही आपण अर्धा चमचा तूप टाकून घेतोय आणि अशा पद्धतीने गोळा त्याचा आपोआप पलटून येत नाही तोपर्यंत आपण त्याला तयार करून घेणार आहोत। आणि आता सुंठ वेलचीची पूड, गोळा तयार झाल्याच्या नंतर सुंठ वेलचीची पूड आपण टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघताय छान आपलं पुरण रेडी आहे। आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला वळतोय। आता हा जो दलिया घेतला होता, ह्या दलियामध्ये आपण 4 वाट्या पाणी टाकून याच्या आपण 3 शिट्या काढून घेणार आहोत। हे शिजेपर्यंत आपण पुढचे पण पदार्थ करून घेतोय। आता आपली कणिक छानपैकी मस्त लुसलुशीत झालेली आहे, तर त्याचे छोटे छोटे असे निंबू एवढाले गोळे करायचे आहेत धिंडे करण्यासाठी। तर अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतले आणि आता पीठ न लावता आपल्याला पारी लाटून घ्यायची। पारी लांबसर लाटायची, पारी गोळ लाटायची नाही। अशा पद्धतीने लांबट पारी लाटायची आहे। पारी जाडही नसावी आणि बारीकही नसावी, अशी मध्यम आकाराची पारी आपण लाटून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये आता आपण हे पुरण जे तयार करून घेतलं होतं ते पुरण भरून घेतोय। ह्या पद्धतीने भरायचं, थोडं लांबसर असं पुरण भरायचं जेणेकरून धिंडा आपला असा छान चौकोनी वाटला पाहिजे। आणि अशा पद्धतीने त्याचे पूड तयार करून घ्यायचे। आधी दोन्ही साईडचे पूड तयार करायचे, मग उभ्या साईडचे पूड तयार करून असं कवर करून आपलं धिंडं आता रेडी आहे। ह्याच पद्धतीने जेवढे धिंडे त्या पिठात होतील तेवढे मी करून घेत आहे। तर अशा पद्धतीने एक अर्धी वाटी पुरणामध्ये 4 धिंडे आपले झालेत। आता आपण पानोळे करून घेतोय, जे की पानोळे साधे असतात, ते खिरीसोबत खूप छान लागतात। आता हा पानोळ्याचा प्रकार जो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तेल लावूनच पीठ लाटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते लाटून घेतोय। लाटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर थोडासा तेलाचा हात फिरवायचा आहे। तेलाचा हात फिरवला की त्याची चौकटी घडी करायची आहे। ह्या पद्धतीने जसं आपण पोळी लाटण्यासाठी पूड तयार करतो त्याच पद्धतीने अशा प्रकारे पानोळे सगळे तयार करून घेतले। हे आहे हळदीचे पानं। एका कढईमध्ये चाळणी, आपली दुधावरची जी चाळणी असते ती ठेवून तिच्यावर मी हळदीचे पानं ठेवून ह्या प्रकारे धिंडं आणि पानोळे मी आता वाफायला ठेवते। तर हे 7 ते 8 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे। झाकण झाकायचं आहे वरून आणि अशा प्रकारे आपले ते वाफतायत तोवर आपण भरल्या मिरचीची तयारी करून घेतोय। आता भरली मिरची जी आहे तर तिचं पोट ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं। एक्स्ट्राच्या ज्या बिया आहेत त्या काढायच्या आणि मीठ लावून 10 ते 15 मिनटं याच्यातलं पाणी निघून जातं आणि मिरचीमधला तिखटपणा कमी होतो। आता मिरचीसाठी लागणारं बेसन पीठ, 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे। चवीप्रमाणे तिखट टाकायचं, धणे जिरे पूड 1 चमचा टाकायची, हळद टाकायची अर्धा चमचा, थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थितरित्या फेटून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकली चवीप्रमाणे, थोडा पिंचभर आपण खाण्याचा सोडा टाकला आणि निंबू नसेल तर निंबू पावडर
तुम्ही एक पिंचभर टाकू शकतात. माझ्याकडे निंबू नव्हता म्हणून मी निंबू पावडरचा वापर केला. आता ह्या सगळ्या जिन्नस एकत्र करून छानपैकी आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आपण भजीचं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडं घट्टसर आपल्याला भिजवायचं आहे, जेणेकरून ते मिरचीत त्याचं पूर्ण ते जे स्टफिंग आहे ते भरलं गेलं पाहिजे. अशा रीतीने व्यवस्थित बेसनाचा गोळा न करता अशा पद्धतीने लसलशीत आपल्याला बेसन तयार करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघताय ह्या पद्धतीने. आणि आता मिरच्या आपण मीठ लावलेलं असल्यामुळे मीठ आपण पिठात पण कमी घातलं आहे आणि ते पाणी निथरवून घेतलं आहे. तर ह्या पद्धतीने मी मिरच्या भरून घेते. तुम्ही बघताय अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आपण भरून घ्यायच्या आहेत. आणि भरल्याच्या नंतर पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला मी सांगतेच काय करायचं आहे ते. तर मी ह्या सगळ्या मिरच्या भरून घेतल्या. आता आपले पुरणाचे धिंडे जे आहेत ते शिजून झालेत. आपले गव्हाची लापशी पण आपली शिजून झालेली आहे. आता आपण गव्हाची खीर करून घेतो. तोवर मिरच्या आपण बाजूला भरून ठेवून दिलेल्या आहेत. याच्यामध्ये 1 वाटी साधारण जर आपण दलिया घेतला तर त्याच्यामध्ये 2 कप आपण दूध टाकायचं आहे. चवीप्रमाणे साखर टाकायची आहे. 1 वाटी दलियासाठी अर्धा वाटी साखर, सुंठ, वेलचीची पूड टाकली. हे सगळं एकजीव करून व्यवस्थित फेटून मग याला 1 उकळी आपण घेतोय. त्याच्यामध्ये काजू बदामची पूड 4-5 काजू आणि 4-5 बदामाची पूड मी करून घेतलेली आहे मिक्सरला, ती टाकून घेतोय. त्याच्याने चव छान येते. आणि केशरचे धागे 2-4 टाकून घेते. तुम्ही बघताय ह्या पद्धतीने. केशर असेल तर तुम्ही केशरचे धागे टाकू शकतात, अन्यथा तुमच्याकडे जर कलर असेल तर तुम्ही कलरचाही वापर करू शकतात. या पद्धतीने खीर आपली रेडी आहे. खीर झाली आहे. आता याच्यावरचे पानोळे मी काढून घेतलेत आणि त्याच झाकणीवर आपल्याला पुन्हा मिरच्या वाफवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघताय ह्या ठिकाणी एकाच साहित्यामध्ये उकळवण्याच्या त्याच्यात आपले बरेचसे पदार्थ होत आहेत. आता ह्या सगळ्या झाल्या आहेत. आपल्या मिरच्या वाफत आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मिरच्याही आपल्या छानपैकी वाफून झाल्या आहेत. आता आपण मिरचीला छानपैकी फोडणी देऊन घेतो आहे. डीप फ्राय न करता आपण साध्या आपण त्यांना परतून घेतो आहे, फक्त 1 पळी तेल टाकून. अशा पद्धतीने आपल्या छान मिरच्या वाफूनही झाल्या आहेत. 5 ते 6 मिनटं वाफवायच्या, जास्त वेळ वाफवायच्या नाही, कारण त्या पुन्हा नंतर आपल्याला तेलात अशा छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित मिरच्या रचून घ्यायच्या कढईमध्ये. एकावर एक पटकन टाकायच्या नाही, तर त्या व्यवस्थित एक बाजूने एक मिरची अशी छानपैकी रचून घ्यायची. नंतर जे तेल असतं ते तेल ह्या पद्धतीने सगळ्या बाजूने पसरत जायचं, जेणेकरून प्रत्येक मिरची ही छानपैकी फ्राय होईल. अशा पद्धतीने आपण मिरच्या फ्राय करून घेतोय. तुम्ही बघताय कुरकुरीत आणि खुसखुशीत छान मिरची तयार होते. खीर पानोळ्यासोबत नागपंचमीला आमच्याकडे हाच पदार्थ केला जातो. सुटसुटीत आणि सोपा आहे. आणि पहिल्या दिवशी तुम्ही मिरची कट करून फ्रीजला ठेवू शकतात. अशा पद्धतीने छानपैकी हा सगळा साग्र संगीत स्वयंपाक मी केलेला आहे. चवीला लोणचं सोबत घेतलेलं आहे. तर तुम्हाला नागपंचमी स्पेशल थाळी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.